आत्ता आपण आहे लेपाक्षीमध्ये आणि आत्ता आपण सध्या आलेलो आहे दक्षिण भारत दौऱ्यावरती, म्हणजेच जे दक्षिण दिग्विजय मोहीम चाललेली आपली त्याच्यातला एक भाग म्हणून आपण इथं आलेलो आहे आज. आपल्या मागे जर तुम्ही बघितला, हा आहे एक मंडप जो की इथे शंकर पार्वती यांचं लग्न होणार होतं, बट ते काही कारणास्तव लग्न अर्धवट राहिल्यामुळे, म्हणजे मंडप अर्धवट राहिल्यामुळे हा लग्न होऊ शकलेलं नाही आहे. तर दक्षिणेकडील जे प्राचीन मंदिर आहेत त्याच्यामध्ये एक शिल्प असं पण आहे की त्या शिल्पांच्या अनुसारामध्ये मंदिरामध्ये नवीन येणारे जे लोक आहेत त्यांना पाण्याची जागा कुठं असते हे माहीत नसतं. तर त्यांना दाखवण्यासाठी आपल्या मागे जे शिल्प तुम्ही बघू शकता इथे, हे जे शिल्प म्हणजे माशाचं जे शिल्प आहे त्याचा जो चेहरा ज्या बाजूला असतो, हा चेहरा ज्या बाजूला असतो त्या बाजूला पाण्याची जागा असते, म्हणजे पलीकडच्या बाजूला पाण्याची जागा आहे हे सांगण्यात येतं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या बाजूला बघितला तर तिथे मंदिर आहे, पण मंदिरामध्ये देवाची मूर्ती अस्तित्वात नाही आहे सध्या, पण तिथे मंदिराचं पूर्ण आर्किटेक्चर जे आहे ते पूर्ण सुव्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आहे. आणि पलीकडे जे आहे आपल्या मागे जी बघू शकताय ती जागा आहे यज्ञासाठीची. ही जी मागे तुम्हाला पुष्करणी दिसते पूर्ण, आणि तिकडे वरच्या बाजूला मंदिराचा मागचा भाग आहे, उत्तरेकडचा भाग दिसले तुम्हाला मागे तिकडे. आणि ह्या झाडाच्या खालून आपण आत्ता आलो आहे. आता येताना आपल्याला थोडं लागलं पण ते जाऊ देत. आणि त्या काळातली ही पुष्करणी यज्ञासाठी वापरली जायची, यज्ञ करायला वगैरे. पण आत्ताच्या काळात तुम्ही हालत बघू शकताय, कचरा, घाण आणि सगळीकडचं सांडपाणी इथेच येतं. त्याच्यामुळे जर हालत बेकार आहे. पुरातत्व खात्याने जर लक्ष देणं गरजेचं आहे.